नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्याबद्दलची। चंद्रकांत पाटील यांनी सरकारमधल्या एका मंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचा गौप्यस्फोट केला। उद्धव ठाकरे यांनी भर चौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही अशा शब्दात सरकारमधल्या मित्रपरिवारातला एक वरिष्ठ मंत्री आपल्याकडे भावना व्यक्त करत होता, असं गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय। यावर संजय राऊत यांनी देखील आता उत्तर दिलंय। चंद्रकांत पाटील केवळ हवेत गोळीबार करतात, त्यांना अफवा पसरवण्यात आनंद मिळतो असा टोला राऊत यांनी लगावलाय। बघूया त्या दोघांची विधानं। एक सीनियर कॅबिनेट मिनिस्टर मला असं म्हणाला की आम्हाला इतकी अनपेक्षितपणे सत्ता मिळालेली आहे, कल्पना नसताना आम्ही हे गृहीत धरलं होतं की पुढचे 5-25 वर्षात सत्ता नाही, तेवढं अनपेक्षितपणे सत्ता मिळाली। आणि त्यामुळे उद्या भर चौकात उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली तरी सुद्धा आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही। तर नुसतं बोलतायत ना शरद पवार आणि कोणीतरी काय म्हणतात काँग्रेसचे अध्यक्ष, पण प्रत्यक्षामध्ये थोबाडीत मारली तरी सुद्धा आम्ही शांत राहू, याचं कारण एवढी अनपेक्षितपणे मिळाली सत्ता आम्ही घालू कशी, हे मंत्रिमंडळातल्या एका कॅबिनेट मिनिस्टरने मित्र या नात्याने माझ्याकडे म्हटलेलं वाक्य आहे। ही मानसिकता आहे। ते एक मंत्री कोण असं हवेत गोळीबार करून चालत नाही आणि कोणी कोणाच्या थोबाडीत वगैरे मारत नाही। चंद्रकांत पाटील असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे काही लोक असतील, हे अशा प्रकारचा अफवा पसरवत असतील, त्यात त्यांना आनंद मिळत असेल तर त्याने तो आनंद घ्यावा। पण मी वारंवार सांगतो आहे की अजून 3 वर्ष हे सरकार उत्तम प्रकारे चालेल आणि त्यानंतर सुद्धा महाविकास आघाडी सत्तेवर येईल, याच्याविषयी निश्चिंत राहा। त्यामुळे संजय राऊत एकीकडे म्हणतात की हे सरकार तर व्यवस्थित टिकेलच, पण त्यापुढे देखील मावियाचंच सरकार येईल आणि त्याच्यामुळे त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, आशाचा उत्तर आता संजय राऊत यांनी दिलेला आहे। कितीही कुरबुरी झाल्या तरी सत्ता ते सोडणार नाहीत संबंधित मंत्री, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना लगावलाय। त्यांनी हा खळबळजनक दावा केलाय की उद्धव ठाकरे यांनी भर चौकात जरी कानशिलात लगावली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही अशा शब्दात सरकारमधला मित्र असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यानं आपल्याकडे भावना व्यक्त केल्यात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे अशा पद्धतीचं हे विधान आणि संजय राऊत यांचं म्हणणं आहे की नेमक्या कोणत्या नेत्यासोबत गौप्यस्फोट केलाय हे मात्र त्यांनी अजूनही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं नाही आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी थेट त्या नेत्याचं नाव घ्यावं असं आता संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे चंद्रकांत पाटील यांना उत्तर देताना। चंद्रकांत दादांना अफवा पसरवून आनंद मिळतो असा देखील टोला त्यांनी लगावलाय। त्यामुळे तुम्ही या सगळ्याबद्दल निश्चिंत राहा, आमचं सरकार टिकणार आहे असं देखील ते म्हणाले। आणि या संदर्भात महत्त्वाचे नेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आता आपल्या सोबत आहेत। सर, तुम्हाला काय वाटतं या प्रतिक्रियाबद्दल? चंद्रकांत पाटील म्हणतात की एका वरिष्ठ नेत्यानं, एका मंत्र्यानं अशा पद्धतीनं उत्तर दिलंय, एक नामुष्की असेल असं वाटतं का? काय पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटतायत या सगळ्याबद्दल, जे आता सगळी हे डिस्कशन सुरू आहे त्याबद्दलची तुमची पहिली प्रतिक्रिया? चंद्रकांत पाटलांचा तोल ढासळलेला आहे आणि बेतालपणाची अशा प्रकारचे वक्तव्य त्यांच्या तोंडून अलीकडच्या काळामध्ये ऐकायला मिळतात। याला काही फार महत्त्व देण्याची गरज नाही। त्यांची सत्ता गेल्यानंतरची काय अवस्था झालेली आहे हेच या त्यांच्या वक्तव्यामधून दर्शवतं आणि अशा प्रकारची वक्तव्य विधानं त्यांनी थांबवली पाहिजेत। एक त्यांनी स्वतः जबाबदार, एवढे सिनियर आहे आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं अशा व्यक्तींना शोभत नाहीत, एवढंच मला आज या ठिकाणी म्हणावं लागतं। या संदर्भात सर तुम्ही असेच लाईनवर राहा। प्रवीण दरेकर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देखील आता आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, माणिकराव ठाकरे म्हणतात चंद्रकांत पाटीलांचं हे विधान म्हणजे तोल ढासळल्याची लक्षणं आहेत। नाही, मला वाटतं याच्याशिवाय प्रतिक्रिया ते देऊ शकत नाही। त्यांच्यातला मंत्री कोण बोलला का याच्यावर ठामपणे ते सांगू शकत नाहीत की अशा प्रकारचा मंत्री बोलला नाही, बोलू शकत नाही, आम्ही आमच्या मंत्र्यांची स्टेटमेंट देतो आणि तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेना अशी या तीनही पक्षाची स्थिती झालेली आहे। कारण काही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सरकार टिकवायचं आहे आणि त्यातनंच आलेली एका मंत्र्याची चंद्रकांत दादांच्या खाजगी चर्चेतील ती गोष्ट आहे आणि चंद्रकांत दादांसारखा ज्यावेळेला प्रदेशाध्यक्षासारखा जबाबदार माणूस बोलतो त्यावेळेला ते बेताल किंवा सत्तेनं त्या ठिकाणी
हे झालेली आहेत. आता भारतीय जनता पार्टीची देशात किती ठिकाणी सत्ता आहे हा विचार या ठिकाणी अंकुश काकडे माणिकरावांनी केला पाहिजे. काँग्रेसची सत्ता किती ठिकाणी आहे? 2-3 ठिकाणी हाताच्या बोटावर मोजण्यासारखी. राष्ट्रवादीचे तर निवडक 2-3 जिल्ह्यात. अशा वेळेला सत्तेची गोष्ट करू नका किंवा सत्तेने फ्रस्ट्रेशन झालंय, सत्तेने जशी काय अमर्याद सत्ता आले आणि आता 50 वर्ष सत्ता एकमापी आहे अशा अर्थाची विधानं करण्यात काही अर्थ नाहीये. त्याच्यामुळे दादांचं वक्तव्य हे सहज आलेलं नाहीये. ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यातनं असणारी अवस्था, असणारी स्थिती या ठिकाणी त्यांच्या वक्तव्यातनं त्या ठिकाणी व्यक्त झालेली आहे. माणिकरावजी, तुम्हाला असं वाटतं की ही सगळी अस्वस्थता आणि त्याच्यातून हे वक्तव्य आले आणि ते थेट समोर असलेल्या एका मोठ्या पक्षाच्या नेत्याकडे केलेलं हे विधान आहे? दरेकरजीने जे म्हटलेलं आहे, अवस्था जी आहे, अवस्था यांची जी आलेली आहे त्या अवस्थेतून ही प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे की सत्ता मिळत नाही आहेत, यांच्यामध्ये कुठेही एक दुसऱ्यामध्ये आपसामध्ये वाद निर्माण होऊन सरकार पडत नाही आहेत आणि अशा याच्या उद्विग्न झालेले आहेत की आता काय करायचं म्हणून अशा प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण करणं किंवा तिन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण करणं, त्याची वाट पाहणं आणि कधीतरी सरकार हे पडेल आणि आमच्या पथ्यावर पडेल अशा प्रकारचं जी यांची परिस्थिती झालेली आहे त्याच्यावरून अशा प्रकारचं वक्तव्य येत आहेत. आणि त्यांना एक लक्षात ठेवलं पाहिजे की तिन्ही पक्ष एकदा नेतृत्व आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्व सोनियाजी गांधी यांनी सांगितल्यावर कुठेही त्यामध्ये सरकारला गालबोट लागेल किंवा सत्ता कुठेतरी त्याला अडचणीमध्ये येईल अशा प्रकारचं कुठलंही विधान किंवा कुठल्याही पद्धतीनं तशा प्रकारची पावलं काँग्रेस पक्षाची पडणार नाहीत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तर पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांनी हे सगळं घडून आणलेलं आहे. त्यामुळे त्याची वेगळी जबाबदारी आहे आणि नेतृत्व करताय शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे. आणि त्यामुळे काय पडण्याचं कारण आहे, कुठलं कारण आहे की अशा प्रकारचं शंका लोकांच्या मनामध्ये निर्माण करावी, आमदारांच्या मनामध्ये निर्माण करावी, अस्थिर सरकार करावं या आणि आपलं कुठेतरी सतत परत काही पदार्पण होते का, कुठला तरी प्रवेश आपल्याला करता येईल का, मग राज्यपालाचं त्यामध्ये सहकार्य मिळून काही करता येईल का, हीच भूमिका घेऊन बीजेपीचे नेतृत्व आज वक्तव्य करतायत. परंतु यांच्याची परिस्थिती या वक्तव्यातून लक्षात येतं की फार मनस्थिती यांची बिघडलेली आहे आणि यांना सत्ता पाहिजे आहे. प्रवीणजी, खरंच मनस्थिती बिघडली आहे सरकार मधून गेल्यानंतर, सत्तेतून गेल्यानंतर आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने सुरुंग लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत असाच आशय दिसतोय माणिकरावांच्या बोलण्याचा. मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा इतिहास सगळ्यांना त्या ठिकाणी माहित आहे. सत्तेसाठी आपापलेला पक्ष आहे, सत्तेवर राजकारण आहे की सामाजिक भूमिका घेऊन राजकारण करता अख्ख्या देशाला माहित आहे, सर्वसामान्यांना या ठिकाणी माहित आहे. आणि त्याच्यामुळे सत्तेसाठी आपापलेले कोण आहेत हे तिन्ही पक्षांनी आपापल्या विचारधारा भाषणात गुंडाळून सत्ता बनवली. यावरूनच सत्तेसाठी आपापलेले कोण आहे ते दिसून आलेलं आहे. आता या ठिकाणी माणिकराव म्हणतात की वाद निर्माण करू इच्छितात वगैरे. आम्हाला वाद निर्माण करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुमच्यात ऑलरेडी वाद आहेत. कालच संजय राऊत साहेबांनी स्टेटमेंट दिले की नक्की वाद आमच्यामध्ये आहेत पण सरकार अस्थिर नाहीये. म्हणजे वाद आहेत. कधी सभापती शिवसेनेचं तुम्ही पाडताय, कधी शिवसेना सभापती तुमचा पाडते आणि त्याच्यामुळे हे काय सुसंवादाच्या गोष्टी आहेत का? त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणावर वादविवाद आहेत. आम्हाला सरकार पाडण्याची कुठलीही घाई नाही, रस नाही. आणि त्याच्यामुळे आता त्यांच्यात जे महाराष्ट्रात काय चाललेलं आहे हे सर्व श्रुत आहे, लोकांसमोर आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला काय वाटतं यापेक्षा महाराष्ट्रातील जनता रोज आज त्या ठिकाणी या तिन्ही पक्षामध्ये कशा पद्धतीनं गोडी गुलाबीचं वातावरण सुरू आहे हे पाहताय ना. असा एकही दिवस नाही. आता काल छगन भुजबळ साहेब नांदगावला होते, नाशिकला. त्या ठिकाणी सुहास कांदे शिवसेनेचे आमदार. काय झालं तिथे? गोडी गुलाबीनं चाललं होतं का? माणिकरावजी, म्हणजे गोडी गुलाबीनं संसार सुरू नाहीये का? थोडीच आलबेल नाहीये असं म्हणायचं? नाही, 100% रोज बघताय. मला वाटते दरेकरजींनी, मी त्यांना प्रवक्ते झाले किंवा आता विरोधी पक्षाने झालेत त्यापासून मी पाहतो आहेत ते अशी एकही गोष्ट मान्य करत नाही आहे की जे बीजेपीचं किंवा पक्षामध्ये कुठेतरी आमच्या चुकीचं कोणी करत आहेत
किंवा एखादं विधान असं नाहीच आहे. त्यामुळे त्यांची बाजू जे मांडतायत ते पक्ष म्हणून, ते एक प्रवक्ता म्हणून, पक्ष नेता म्हणून ती बरोबरच असावी, त्याबद्दल आम्ही काही म्हणणार नाही. परंतु एक लक्षात घ्या की विरोधी पक्षाचं काम काय हो, की त्यांनी कुठे जर शासनाचं एखादं धोरण चुकलं असेल किंवा त्या ठिकाणी कुठलं काम शासन करत नसेल किंवा त्या ठिकाणी कोरोनासारखी स्थिती आहे त्यामध्ये काही कमतरता असेल की ह्यावर टीका टिप्पणी करणं मी समजू शकतो. परंतु पक्षामध्ये सतत सांगणं की तुमच्यात वाद आहे, सरकार पडणार आहे, आम्हाला काय घ्यायचं आहे, तुमचे या ठिकाणी यांनी स्टेटमेंट केलं, त्यांनी आमच्या स्टेटमेंटवर तुम्ही प्रतिक्रिया देण्याचं काय कारण नाही. तुमची भूमिका तुम्ही चोखपणे बजावा ना, आणि ती बजावली पाहिजे. लोकशाहीमध्ये आम्हाला अभिप्रेत आहे. काँग्रेस पक्षाने ज्यावेळेला नेतृत्व सांभाळले या देशाचं त्यावेळेसपासून काँग्रेस पक्षाला अभिप्रेत आहे की या देशामधली लोकशाही टिकवण्याकरता विरोधी पक्ष सुद्धा मजबूत असला पाहिजे, विषयावर त्यांची टिप्पणी आली पाहिजे. परंतु अलीकडे सत्तेकरता विरोधी पक्ष जे त्या ठिकाणी धावपळ करताना आपण पाहतो आहेत, त्यावरून हे लक्षात येतं की हे कशा करता तुम्ही करतायत. 5 वर्ष दिले आहे सत्ता, एखाद्या त्या ठिकाणी जर बेरीज होत असेल एकत्रपणे पक्ष येऊन, तर ते 5 वर्ष सत्ता त्यांना सांभाळू द्या. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की हे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही आणि भाजपच्या नेत्याचा ज्यांनी हा दावा केला त्यांचा तोल ढासळलेला आहे. सत्तेतून बाहेर गेल्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य भाजपकडून केली जातात अशा पद्धतीचं काँग्रेसचं म्हणणं आहे. आणि भाजपनं अशा पद्धतीनं म्हटलंय की हे सगळं काही आलबेल नाही, त्यांच्यामध्ये काही वाद आहेत आणि तेच यातून जाणवत आहेत अशी प्रतिक्रिया या दोन्ही नेत्यांच्या चर्चेमधून जाणवते आहे. या दोघांचेही आभार मानूयात. आणि ही एक महत्त्वाची बातमी ज्याच्या चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केला होता आणि संजय राऊत यांनी त्यांना उत्तरही दिलेलं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज18. वर्षांची आहे. यातून अल्पवयीन मुलगी ही 7 महिन्याची गर्भवती असताना बदनामीच्या भीतीपोटी तिने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपीला 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. तर आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात शक्ती कायदा कधी लागू करणार असा संतप्त सवाल अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना उपस्थित केलेला आहे. राज्यातील महिला या अत्याचारामुळे त्रस्त आहेत तर मुख्यमंत्री मात्र मातोश्रीवर बसून सुस्त आहेत अशी टीकाही त्यांनी केली. साकीनाका प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य आहे. गुन्हेगाराला कठोर शिक्षा केली जाईल या संदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांशी बोललो असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी त्यांचं बोलणं देखील झालेलं आहे आणि हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शासन केलं जाईल असं पत्रकात स्पष्ट करण्यात आलं. तर मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. दरम्यान जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज आज अपयशी ठरली. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंदवता आलेला नाहीये कारण ती बेशुद्ध अवस्थेतच होती अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी दिली आहे. शक्ती कायदा कागदावरच राहिला असून पोलिसांचा धाक कमी झालाय की काय असा प्रश्न सतत घडणाऱ्या या घटनांमुळे निर्माण होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तर साकीनाका बलात्कार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज पाहून यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे. तसंच अटकेत असलेल्या आरोपींकडून माहिती काढून कठोर शिक्षा दिली जाईल असंही ते म्हणाले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जे हॉस्पिटलमध्ये पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. आरोपीला कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. दोन्ही मुलींची जबाबदारी सरकार घेणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राजावाडी रुग्णालयाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आता तरी जागं व्हावं, दिशा कायदा शक्ती कायदा कुठे गेला असा सवाल केलाय. या ठिकाणी उद्रेक झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला.
भाजप नेते चित्रा वाघ यांनी या संपूर्ण घटनेवर संताप व्यक्त केलेला आहे। ही घटना खूपच संतापजनक असून त्यांनी सरकारवरही टीकेची झोड उठवली आहे। विकृतांचं मनोबल वाढवण्याचं काम सरकार करत असून शक्ती कायद्याचं काय झालं असा सवाल त्यांनी विचारला। भाजप खासदार मनोज कोटक यांनी साकीनाका प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। पीडितेच्या मृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला। राष्ट्रीय महिला आयोगानं मुंबईतल्या बलात्कार प्रकरणाची दखल घेतली आहे। या संदर्भात त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कठोर कारवाई करण्यावर भर दिला। साकीनाक्यातील या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। सीसीटीव्हीतून महिलेवर अत्याचार झाल्याचं उघड झालंय। महिलेवर अत्याचार करून महिलेला टेम्पोच्या बाहेर फेकण्यात आलेला आहे। अत्याचार करणारा नराधमही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। तर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने पीडित महिलेचा मृत्यू झाला असल्याचं वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी केलं असून तसंच ही महिला या आरोपीसोबतच राहत होती अशी माहितीही किशोरी पेडणेकर यांनी दिली। साकीनाका बलात्कार प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र शब्दात संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे। ही घटना संतापजनक असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलीप वळसे पाटील यांनी दिलं। मुंबईतील घटना ही खूपच भयंकर आणि दुर्दैवी असून दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं। साकीनाका बलात्कार प्रकरणावर मंत्री सुनील केदार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ही घटना दुर्दैवी आहे। शासन कारवाई करण्यास कुठेही मागे राहणार नाही। दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं वक्तव्य मंत्री सुनील केदार यांनी केलं। भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही साकीनाका बलात्काराच्या घटनेचा निषेध केलेला आहे। महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढत चाललेत। या घटनेवरून नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे। गुन्हेगारांची भीती संपली आहे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। 2 दिवसांचे महिला सुरक्षिततेवर अधिवेशन बोलवावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात प्रतिक्रिया दिली आहे। ही अत्यंत दुर्दैवी घटना असून यावर राजकारण नको असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। महिला अत्याचारांसंबंधी आरोपींना पाठीशी घातलं जात असून या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे। कोरोनाच्या संकट काळामध्ये देशात आशा वर्कर्सचं मोठं योगदान आहे आणि या आशा वर्कर्सचं एक महत्त्वाचं काम होतं आणि ते म्हणजे नागरिकांना लसीकरणासाठी तयार करणं। पण तुम्ही विचार करा, जर एखाद्या आशा कार्यकर्ता आपल्या आईलाच कोरोनावरच्या लसीकरणासाठी तयार करू शकली नसेल तर तिचं दुःख काय असेल, आणि यानंतर जर कोरोनानं त्यांच्या आईलाच हिरावून घेतलं तर? अशी मनाला चटका लावणारी घटना अनेक स्वास्थ्यकर्मी आणि आशा वर्कर या वेदनेत सध्या जगतात। याच पार्श्वभूमीवर संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ ही मोहीम आपल्यासाठी अशीच एक कहाणी घेऊन आलो आहोत। या माध्यमातून बघूयात एक रिपोर्ट। बत्तीस वर्षीय रेणुका गोतरने, जो पिछले 1 दशक से भी ज्यादा वक्त से आशा कार्यकर्ता हैं, व्यवहार से बहुत ही सहज हैं। कोविड-19 ने रेणुका की 48 वर्षीय मां जीजाबाई को छीन लिया, जो उनके दिल के बेहद करीब थी। फरवरी में रेणुका के माता पिता कोरोना वायरस से संक्रमित हुए, लेकिन जीजाबाई, जिन्हें उच्च रक्तचाप और मधुमेह की परेशानी थी, 2 महीने बाद सबको अलविदा कह गई। टीका नहीं उसने करवाया। वो बोले कि टीका करवाने के बाद डेट हो जाती है। ऐसे वो घबराती थी टीका कराने के लिए कि जो आदमी पहले से बीमार है उसने टीका नहीं लेना चाहिए था, इसलिए। ऐसा नहीं था कि जीजाबाई के पास सही जानकारी नहीं थी। उनकी बेटी एक आशा कार्यकर्ता थी, जिन्होंने उन्हें कई बार समझाया और टीका लगवाने के लिए मनाने की कोशिश की, लेकिन अफवाहों से जन्मे डर ने जीजाबाई को घेर लिया था। मैंने उसे बोला था कि मैंने भी 2 वैक्सीन लिए, मुझे कुछ नहीं होगा, तुम्हें भी कुछ नहीं हो जाएगा। वो बोले कि मुझे बीपी शुगर है, मुझे हो जाएगा ऐसा, इसलिए उसने वैक्सीन नहीं लिया था। जीजाबाई अब इस दुनिया में नहीं है, लेकिन उनके अपने जो यहाँ हैं, वो अब एक मलाल के साथ जी रहे हैं। अब सोचते हैं कि हम
माँ को नहीं बचा पाए तो लोगों का क्या बोलेंगे। इस वजह से मैं 1 महीना काम पे गई नहीं। ये बहुत ही दर्द भरी कहानी है। आशा वर्कर ने उनके माँ को बहुत समझाया था कि वैक्सीन ले ले, वैक्सीन के जो फ़ायदे हैं वो भी समझाए थे। और आशा वर्कर खुद को ऐसे मानते हैं कि उनके वजह से ऐसा हुआ है क्योंकि वो समझाने में थोड़ा सफल रही है। लेकिन ये सब जो घटना हुई है वो लसीकरण, वो वैक्सीन न लेने के कारण ही हुई है सर। अगर ये 2 डोज अगर ले लेते तो ऐसी घटना टल सकती थी। जो हमारे घर में हुआ बाकी और घर के लोगों को नहीं होना चाहिए ऐसा, इसलिए वैक्सीन लगानी ज़रूरी है। जो लोग वैक्सीन जिन्होंने लिया नहीं, वो हमारी कृपा है कि वो वैक्सीन ज़रूर ले। आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय। मास्क वापरा आणि घराबाहेर पडताना, त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकाल। बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनललाही भेट द्यायला विसरू नका। पहा फक्त न्यूज 18।